तुला तुझी स्वप्न सोडून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जावं लागलं. वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. काहीच नाही करू शकलो. आदित्य, वाईट वाटतंय ना तुला? म्हणजे पारूने उत्साहाने पारू टिफिन सर्व्हिस सुरू केली आणि आलेली पहिली मोठी ऑर्डरच गेली. आदित्य, आज तुझ्या स्वप्नांसाठी तिने स्वतःचं स्वप्न सोडलंय. बाबा, ऍक्च्युली वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तिच्या स्वप्नांसाठी काहीच करू शकत नाही. का काही करू शकत नाहीस? हे बघ, तू जर का मनात आणलंस ना तर खूप काही करू शकतोस. काय करू शकतो बाबा? पारूने घेतलेली ऑर्डर तू पूर्ण करू शकतोस ना. मी कसं बाबा, हे कसं शक्य आहे? म्हणजे अरे का शक्य काय नाहीये? मला सांग, पारूच्या हाताखालच्या सगळ्या बायका वेल ट्रेंड आहेत ना, मग त्यांना मदतीला घे ना तू. हो, पण बरोबर बोलतात बाबा. हा, तर आम्ही पण याच विचाराने अस्वस्थ होतो की पारूची आलेली एवढी मोठी ऑर्डर त्याच्या हातातून निघून जाईल. दादा, मला असं वाटतं की ही ऑर्डर आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करूया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण सगळे मिळून करू मॅनेज. डोंट वरी. मग आता पारू किचनची ऑर्डर दादा, नाही जमणार हो ही ऑर्डर आपल्याला पूर्ण करायला. दादा, ताई बरोबर बोलतायत. नाही येणार हे पदार्थ आपल्याला बनवायला. पुढच्या वेळी पारू असताना आम्ही नक्की ऑर्डर पूर्ण करून देऊ, सांगा त्यांना. एक मिनिट, तुम्ही दोघे थांबा ना प्लीज. का असं बोलताय? ऑर्डर पूर्ण नाही होणार आमच्याकडून, मग कशाला उगाच समोरच्या पार्टीला अडचणीत आणायचं? हेच शिकवलंय तुम्हाला पारूनी? कठीण परिस्थितीमध्ये माघार घ्यायला शिकवलंय की खंबीरपणे उभं राहायला शिकवलंय? अहो दादा, पारू असती तर तिने माघार घेतलीच नसती. अहो, तिनेच तर एवढं पाठबळ दिलंय आम्हाला. तिच्यामुळेच तर आम्ही एवढं खंबीरपणे उभं राहू शकतो. पण जो पदार्थ आम्हाला येतच नाही तो एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवणार कसं?